नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. मंडळी, आज थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं की मी नक्की बोलते काही गोष्टी माझ्या खूप मनाला लागल्या. आणि मी बोलते ना, एखादी गोष्ट मनाला लागलं का लगेच त्याची सुरुवात करायला पाहिजे आपण. असं माझ्या बाबतीत झालं. आता तुम्ही म्हणाल काही नक्की बोलते काय, तर कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे ना सगळ्या बायका तळ्यावरती जाऊन कपडे धुवत असतात. म्हणजे रेल्वेचा तलाव आहे, तिकडे जाऊन सगळेजणी कपडे धुतात. आणि ते खूप लांब आहे जायला. म्हणजे इथनं मला असं थोडं चढून जावं लागेल. तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलेलंच रेल्वेचा तलाव. तर तिकडे कसं मोकळे कपडे धुतले जातात, स्वच्छ कपडे धुतले जातात. आणि माझे कपडे असतात मशीनने धुतलेले. तर ताई मला एक दिवशी बोलल्या की तू हाताने कपडे धुव म्हणून. तर विशाल मला बोलले की तिच्याकडे नाही होणार म्हणे हाताने कपडे धुवून, तिला मशीनलाच कपड्यांची सवय आहे, ती नाही धुवू शकतं. काय हो विशाल, तुम्ही काय बोलले त्या दिवशी की मग मी तळ्यावर जाऊन कपडे नाही धुवू शकत असं ना? त्याच्यामुळे तुला इथून जवळच सोय करतोय आम्ही. हां, असं. मग मी त्यांना बोलले असं नाही की मी माझ्या हाताने नाही कपडे धुवू शकते, मी धुवू शकते हाताने कपडे, पण तळ्यावरती जाऊन येऊन मला तेवढं टाईम नाही म्हटलं जाण्यासाठी. कारण तुम्हाला माहिती आहे मला व्हिडिओचं एडिटिंग पण असतं, घरातलं पण असतं. आता इकडं राहिल्यापासून कसं ओळखीचेच लोक जास्त आहेत, त्यामुळे कुठे हळदी कुंकू असतो, कुठे सवाष्णीचं जेवण असतं, माझं तेच चालू असतं. आत्ता पण मी सवाष्णी जेवण आले आहे. आणि म्हटलं तर माझे 2 दिवसाचे माझा टाईम खूप बिझी असतो. तर विशालला म्हटलं चला, म्हटलं तळ्यावरती नाही जाऊन धुवू शकतं, पण इथे ते कपडे धुवू शकते. आणि काय होतं खरं सांगायचं म्हटलं तर सगळेजण या दोरीवरती कपडे सुकत घालतात आणि आपले कपडे मशीनने धुतलेले हे वेगळेच पडतात आणि त्यांच्या हाताने धुतलेले कपडे हे वेगळेच पडतात. थोडक्यात दोघांमध्ये काय फरक आहे, मशीनचे कपडे एवढे स्वच्छ निघत नाही जेवढे हाताने धुतलेले कपडे स्वच्छ निघतात. आणि ते चमकच वेगळी आहे कपड्यांची. काय रे, काय वाटतं तुला? बरोबर. हां, बरोबर ना? तुझी मम्मीचे कपडे किती स्वच्छ असतात. आणि हे मी नोटीस केलंय, दोरीवरती जेव्हा कपडे सुकत असतात तेव्हा तिकडनं ते कपडे धुवून येतात ना, जसं पियुषची मम्मी झाली, वधूची मम्मी झाली, त्यांचे कपडे खूप स्वच्छ असतात. आणि मग मला ते मी बघते, पण मी एवढं लक्ष नव्हतं देत. पण मग ठीक आहे, विशाल म्हणे हिला काय होणार आहे म्हणे कपडे धुवायला जाणं, हाताने कपडे नाही धुवू शकतं म्हणे ती. मग घेतलं. बोलतं ना, एखादी गोष्ट मनावर लागली तर ती लगेच मनावर घ्यायची आणि लगेच करायची. म्हणून आज मी यांना बोलली की ठीक आहे, मला इथे तुम्ही ना कपडे धुण्यासाठी सेटअप करून द्या, दगड वगैरे लावून द्या, मी इथे कपडे धुवत जाईल आणि हाताने कपडे धुवेल, रोज धुवेल असं त्यांना सांगितलं आहे मी. आणि आता ते करून देत आहेत मला कपडे धुण्यासाठी. तुम्हाला दाखवते मी. ही जी दगड आहे ना, ही पूर्ण मातीत होती इथे. तर ही दगड विशालने आणि पियुषने काढली आहे खोदून. पार बघू रे, ही पार टाकलीमध्ये त्यांनी ते कुदळ आहे तिने खोदलंय आणि ती काढली आहे. हे बघा दगड. तुला झोपायचं नाही का रे? अच्छा, ठीक आहे. इथे सेटअप करायचं आहे, ती दगड इथे सेट करायची आहे. इथे एक बसण्यासाठी दगड करायची आहे. आणि इथे बघा, हा तुम्हाला पाण्याचा पाईप दिसतोय का, हा वाला, याच्यामध्ये मला बोरिंगचं पाणी असतं 24 तास. त्यामुळे मग मी पाईप चालू केलं तर पाणीही भेटेल मला इथे. आणि मला इथे मस्त असं सावलीत बसून कपडे धुता येतील असा माझा प्लॅन आहे. बट मेहनत यांची दोघांची. चलो लगो काम पे. ए तू सर गारविश. हे बघा, आरू सरक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ताकद लावा ताकद. डायरेक्ट टाकून दे पियुष. मी येऊ का? मोठा दगड मला. अरे तू नको येऊ. पुन्हा एकदा माझ्यासमोर चॅलेंज केले का हे दगडीला थोडी तरी हलवून दाखव म्हणे तू, तर आम्ही तुला मानतो. हे लोक आहेत ना, मला असेच करत असतात ते दोघं मिळून. आणि हलवली तर काय देणार मला? दगड तुझ्यासाठीच आहे. तो दगड आहे माझ्यासाठी, ठीक आहे, पण ह्या हलवून दाखवली तर काय देणार मला? ड्रेस नवीन घेऊन द्यायचा. बिना पारची चॅलेंज लागली. बिना पारची का असा कॉटनचा एक ड्रेस घेऊन द्यायचा. लागली चॅलेंज. पुढच्या वर्षी हे बघा, सांगा देणार का? हा, बाजूला मधून नको देणार का बोला? मी हलवून दाखवेल ती दगड. नको मध्ये तुझा. थांबा, अब अपने इज्जत पे बात आ चुकी है. अब हम करके ही दिखाएंगे. तुम्हारा ड्रेस भी नहीं चाहिए, लेकिन हम साबित कर देंगे कि हम सही है. मला ते ऐका नको, पारीने नाही. दगड हलवायची बात आहे विशाल. हलवायची ती नाही, हाताने बोललो मी, हाताने. पारीने असो
हाताने की बोललो हाताने. पारीने असो की कशाने पण असो हाताने बोल. दगड हलवायची बात आहे. तुम्ही हरणार आहे माझ्या समोर. आय नो. हल्ली बाबा हल्ली नको बाबा कशाला उगाच. हलवली मी दगड. पियुष सारखं पायावर येईल. लचकली. जाऊ दे नसेल होत मी बोलते तिथंच ठेवा. लय बरोबर. हो जास्त नका करू हा पियुष तू पण. नाही झालं तर नाही झालं. विशाल सांभाळा. हा आले ना ताई लगेच येते. हळू हळू विशाल पाय बघा. होय, तू राणी बागेला. पाय विशाल. काय? पाय पाय. थांब ना, ओढून. ए बाई पर्यंत आली आहे दगड. बस पियुष पियुष. अरे इथं बसून मला बरोबर होईल पियुष. राहू दे इथंच. पियुषा जाते कोण दखल कसं लपलं? काय लात मारत नाही तर स्लीप होईल त्याच्यावर नाही ना. नाही होते. अरे पियुषा इकडे टाक, इकडे. इथं पाण्याचं टप एक राहील. काम कर या साईडला बस. उलट कसं इकडं असं बस ना. पण मग स्लोप आहे ना. स्लोपला असं आरामशीर पडेल. उलटं? हा उलट कसं बसू मी. इथं पाठ लावला तर बरोबर होईल ना. असं घासरे घासरे बसल. बसता नाही येणार. अहो उलट मला इथं पाठ घेतलं तर मस्त बसता येईल. ही दगड लागली तरी काम करतो, बसता हा येईल. असं इकडे असं डायरेक्ट फिरते. टोक इकडे येईल. मग तुला तसंच पाहिजे ना. मग टोक इकडे घे त्या साईडचं. आणि ह्या मातीवर बसू मी. इथे यायचं भाग इकडे येईल. अहो आणि हा इकडे- भाग उंच आहे ना. ऐका ना माझं. अशी जर फिरवली नाही उलट ही परफेक्ट आहे. काहीच नका मी करू. तुला काय बोलतोय तो भाग तुझ्याकडेच पाहिजे ना. हा भाग इकडे येईल असा आणि हे टोक इकडे जाईल. मग पण तू मला इथे इथे बसायला विशाल मला त्रास होईल. असं असं वाकावं लागेल ना. ते उंचावरती ना बसायला. ते- तिकडे जमणार नाही ना. माती आहे कसं खूप. का नाही जमणार. का नाही जमणार. मला इकडे काहीच करायचं नाहीये ना भाऊ. एवढं इथंच आहे. मग याच्यावर बसून नाही अजून जास्त गॅप पडेल. तो असं वाकावं लागेल मला. हे परफेक्ट आहे ना रे ना पियुष. इथे ना विटा लावू आपण. होय इथे विटा लावू. फक्त ही माती थोडी तिकडे ओढून घ्या. म्हणजे इकडे असं सेटअप तयार होतं. इकडे बघू शकता तुम्ही. आणि पोरांना सांगितलं की इथेच ठेवा. म्हणजे विशालला आणि पियुषला सांगितलं की इथे नको इथेच सेटअप करा. कारण मग बसून धुवायला बरं पडेल ना कपडे. कसं आहे, असं म्हणजे स्लोप आहे ना हा. त्यामुळे मग बेस्ट पडेल. फक्त म्हटलं हा खड्डा थोडा भरून टाका आणि मातीसारखी करून घ्या. म्हणजे ते दिसतं ना व्यवस्थित दिसेल असं. तर आमचा कपडे धुण्यासाठी सेटअप तयार होतोय हा. काय रे पियुष. हा आणि हो भरपूर कमेंट्स पियुषवरती असतात की पियुष कोण आहे. पियुष सांग तू कोण आहे. दीदी बोलायला लावू नको बोलतो मला बोलता रे. तर मी सांगते पियुष हा आमच्या इथे शेजारी राहतो. हे बघा इथे त्याचं वरती घर आहे पियुषचं. आणि पियुष त्याचे पप्पा मम्मी असे तिघांची फॅमिली आहे ही. आणि पियुष आता 10वीची परीक्षा दिलेली आहे पियुषने. असं नाही की तो अभ्यास सोडून आमच्यासोबत असतो. त्याने 10वीची परीक्षा दिली. अजून त्याचा रिझल्ट नाही लागलेला. आणि त्याने अजून कम्प्युटर क्लासेस पण लावलेले आहेत. तर त्याचा क्लासेस सकाळीच असतो 10 ते 12 वाजेपर्यंत. नंतर मग तो आमच्यासोबत असतो ना पियुष. इकडे बघून बोल. हो ना. हां तर लोकांना असा प्रश्न पडला होता की पियुष कोण आहे पियुष कोण आहे. तर तुमचा तो डाऊट क्लिअर झाला असेल. पियुष आमच्या शेजारी राहतो. शेजारच्यांचा मुलगा आहे असं. रिझल्टला किती दिवस बाकी आहे काय माहिती. कधीला माहिती नाही रिझल्ट कधी आहे. असा पोरगा आहे 10वीची परीक्षा देईन त्याला रिझल्ट नाही माहिती. लागेल भाऊ एवढं 2-3 पुढच्या महिन्यात शेवटपर्यंत लागेल रिझल्ट. हे बघा
मंडई दगडीचं काम होतं इकडे आणि मी आता जाऊन येते. मला आहे ना लग्नाच्या घरी बोलवलेलं आहे तांदूळ निवडण्यासाठी, तर मग तिकडे जाते आहे. आणि काल हळद पण फोडली त्यांनी, 14 एप्रिलच्या दिवशी हळद फोडून घेतली, ते पण बघते जरा काय आहे. तर मग चला, अजिबात वेळ नाही मिळत मंडई. घरातले कामं, माझे 2 दिवसाचे कपडे पडलेले आहेत. सकाळी भांडे एवढे घाईघाईत घासले मी, कारण मला सवाष्णीचं जेवण करायला जायचं होतं. कपडे माझे राहिलेले आहेत, खूप कामं आहेत, खूप कामं. आणि पण मी बाहेरच असते सतत, मला इकडे तिकडे जावंच लागतं. ठीक आहे, किती पण लवकर उठले तरी नाही आवरत. आणि घरातलं कसं, घर पण मोठे, आवरायला उशीर लागतो त्यासाठी. तर चला तिकडे जाऊन येते, नंतर मग कपडे धुताना तुम्हाला दाखवेल मी आज. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की मी चालले आहे लग्नाच्या घरी तांदूळ निवडण्यासाठी आणि सगळेजण जमलेले आहेत. आता त्याच बायका आहेत, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं जेव्हा वडे तोडण्यासाठी होत्या. हळद फोडायचा व्हिडिओ मला शक्य नाही झाला करायला, कारण खूप घाईघाईमध्ये असल्यामुळे. पण आता तांदूळ निवडायचे आहेत, निवडायचेच नाही, हां सांगितलं मी, ते तांदूळ निवडायचे आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे तुम्हाला फक्त आपल्या इकडे गावाकडेच पाहायला मिळेल, मुंबईसारख्या ठिकाणी ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही अजिबातच, ते तुम्हाला इथेच पाहायला मिळतील. तर मंडळी हे आहेत तांदूळ आणि हा कोणता आहे हो, 1008 ना, आपला 1008 आहे. आणि हा जवळजवळ 50 किलोचा तांदूळ आहे. इकडे बघा सगळेजण बसलेले आहेत. मामी, तुमचं गाणं आहे ना खूप जणांना आवडलेलं आहे, खूप लाईक्स आणि खूप कमेंट्स आहेत तुमच्यासाठी, काय बोलणार? आनंद होतो हो ना, पाहिले तुम्ही व्हिडिओ सगळे? हो, त्यांना खूप आनंद झाला कमेंट्स वाचून. आणि आज पण तुम्ही गाणं बोला, सर्वांना आवडेल ऐकायला. तर मंडळी, आता तुम्ही बोलाल की एवढं तांदूळ कशासाठी साफ केले जात आहे, तर हळद असते. हळदीच्या दिवशी स्वयंपाक चुलीवरती इकडे बसवले जातात, म्हणजे जे आचारी असतात त्यांना सांगितलं जातं आणि मग स्वयंपाक केला जातो एवढा. तर त्यासाठी हे सगळे तांदूळ साफ केले जातात. 50 किलो सांगितलं तुम्हाला तांदूळ आहेत ते. तर हळदीचा मेन्यू आता मला माहिती नाही काय आहे, पण तांदूळ साफ करून ठेवायचे असं. चला मग आता साफ करून घेऊया, तांदूळ निवडून घेऊया. हे बघा ताई कशा तांदूळ निवडतायत बघा, पाखडतायत. तांदूळ निवडण्यासाठी फक्त 10 मिनिटं पण नाही लागले, 10 मिनिटापेक्षा पण कमी टाइम लागला. एवढ्या बायका आहेत तांदूळ निवडायला, झाले पटकन. आता दुसरा कट्टा काढताय तांदळाचा. कुणाला दगड आला का? कुणालाच नाही आला. तुम्हाला आला का? नाही ना, तुम्हाला हो काहीच नाही ना. तर मंडळी, ते 40 किलो साफ करून झाले आहेत आणि आता हे जे 30 किलो काढले साफ करायला, तर असं चालू आहे. आणि अजून एकही दगड किंवा माती किंवा असं म्हणजे थोडं पण असं काही वाटलं नाही की तांदूळ निवडण्याची काही आवश्यकता आहे. एकदम स्वच्छ तांदूळ आहेत ते. पण तरी पण ही आपली परंपरा आहे, रीत आहे आणि आपले संस्कार आहेत. लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्या कराव्याच लागतात त्यासाठी. आणि मजा येते हे सगळं करताना. कोलम ते लिहिलेलं आहे ना बघा ना, कोलम त्याच्यावरती. तांदूळ साफ करून झाले. मुंबईला हात चालतो मामी, मुंबईला हात चालतो. आपल्या इकडे 1008 आणि इंद्रायणी. तर मला ताक दिलेलं आहे इथे. तर मंडळी, जस्ट तांदूळ निवडून आलेली आहे मी आत्ताच. आणि आता कपडे धुवायला बसते लगेच. अजून मी घरात पण नाही गेले, तिकडनं ताक घेतला बस. आणि आता किती 4:30 झाले तर मंडळी, आणि अजून माझे कपडे नाही धुवून झालेले. आता कपडे धुवायला पटकन घेते, थोडंसं ऊन आहे तर सुकून तरी जातील. 2 दिवसाचे कपडे बाकी आहेत शिवाय. तर चला आता बोरिंगचं पाणी चालू करते आणि कपडे धुवायला घेते. आरवीश झोपलाय, विशालने झोपवलं त्याला. हा जो दगड आहे तो आता स्वच्छ धुवून घेते मी पाण्याने, ब्रश मारून स्वच्छ धुवून घेईल. आणि ते भाऊ तिथे बसायचं ते ना, तो ओलं करायचं. बघा कपडे
हे कपडे धुवायचे हे धुवायचे. फुल बकेट भरली. ऍक्च्युली भिजवून ठेवलेले आहेत निर्मात मी. ते इथं आम्ही जो मोठा दगड काढलं होतं कपडे धुण्यासाठी तर त्याचं उद्घाटन झालंय. हा ना, माझी साडीच आहे. ॲक्च्युली ही साडी मी ड्राय क्लिनलाच येते. पहिल्यांदा घरी घेतली आहे कारण इकडे लांब आहे ऑप्शन, जवळ नाही आहे त्यासाठी. तरी माझ्या 2-3 साड्या आहेत ड्राय क्लिनला देण्यासाठी. आणि थोडी शॅम्पूच्या पाण्यात भिजवून ठेवली ना तर कशी पटकन निघून पण जाते. तसंच केलं हिला. माझा आरविश कधीच कोणतीच गोष्ट व्यवस्थित ऐकत नाही. म्हणते कोणतीच गोष्ट नाही ऐकत. बरोबर का? हा? एकदम भारी. मग काय. चला कपडे धुवायला सुरुवात केलेली आहे मी. पटापट पटापट आता कपडे धुवून टाकते. एवढे 2 बकेट आहेत कपडे, 2 दिवसाचे आहेत. अजून पण आहेत थोडेसे. पाणी इथं चालू करा. हे बघा मस्त मोकळं पाणी. आणि कपडे धुवायला सुरुवात केलेली आहे मी. निर्मात घातलेले म्हणजे निर्मात भिजत घातलेले आहेत. बघा पटापट पटापट होतील ते. जास्त वेळ नाही लागणार काही. तर मंडळी माझे सगळे कपडे धुवून झाले. कपडे सुकवून पण झाले. आता रात्रभर कपडे मी बाहेरच ठेवेल. कारण मग कसं कपडे रात्रभर सुकतील. आता जर घरात घेतले तर सुकवायला पण जागा नाही आहे आणि ओले पण राहतील. त्यामुळे व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.